महान आहे. देवाने हा दिवस आपल्याला दिलेला आहे. या दिवसाबद्दल आम्ही त्याचा गौरव, त्याची स्तुती, त्याची आराधना आणि त्याचा जय जयकार करत असताना प्रभू आमच्या जीवनामध्ये अद्भुत मोठा कार्य करणारा देव आहे. अद्भुत मोठा चमत्कार करणारा तुमचा आणि माझा प्रभू आहे. आणि म्हणून आम्ही प्रभूला धन्यवाद देत असताना, देवाचा गौरव करत असताना, प्रभूला उंच करत असताना, देवाचा आत्मा तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये अद्भुत असं मोठं कार्य करणारा देव आहे. आणि म्हणून आज आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ, देवाचा गौरव करू की परमेश्वराने आमच्यावर कृपा करावी, परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये अद्भुत असं कार्य करावं. त्या प्रभूला धन्यवाद असो. ज्यावेळेस आम्ही प्रभूला धन्यवाद देतो, देवाचा गौरव करतो, परमेश्वर आपलं कार्य करायला सुरुवात करतो. हालेलुया. आणि म्हणून देवाला धन्यवाद देत असताना, देवाचा गौरव करत असताना, परमेश्वर काल, आज आणि युगानुयुग सारखा असता देव आहे. आपण त्या प्रभूला धन्यवाद देऊ, देवाचा गौरव करू की परमेश्वराने आमची प्रार्थना ऐकावी, देवाने आमच्या जीवनामध्ये अद्भुत मोठं कार्य करावं, परमेश्वर आमच्या प्रार्थनेचा उत्तर द्यावं. परमेश्वर आम्हाला उत्तर देणारा परमेश्वर आहे. आणि म्हणून प्रभूला धन्यवाद देत असताना, देवाचा गौरव करत असताना, परमेश्वर तुमच्या आणि माझ्या जीवनामध्ये आज कार्य करणारा देव आहे. त्या प्रभूला धन्यवाद देत असताना, स्तुती आराधना करत असताना आम्ही प्रभूला धन्यवाद देऊ. परमेश्वरा तुमच्या बरोबर आणि माझ्या बरोबर आहे. त्या प्रभूला धन्यवाद देत असताना, प्रभूचा गौरव करत असताना आम्ही पाहतो प्रत्येक माणसाला एक प्रश्न आहे. प्रत्येक माणसाला एक प्रश्न आहे. कोणता प्रश्न आहे की मनुष्य मेल्यानंतर कुठं जाणार आहे. प्रत्येक ठिकाणी बघा, तुम्ही कुठेही जावा, मेल्यानंतर मी आणि आप काही ठिकाणी प्रार्थनेला गेलो होतो. आणि प्रार्थनेला गेल्यानंतर काही ठिकाणी अक्काने विचारले का भावाला, अण्णा मला एक गोष्ट सांगा, मेल्यानंतर काय असते, मेल्यानंतर काय असते. त्या भावाने काय उत्तर दिलं, अक्का आपल्याला काय माहिती, मेल्यानंतर मेलं गेलं संपलं. हा, मेलं गेलं संपलं, त्याच्यानंतर आपल्याला काय समजणार. परंतु त्याच्यानंतरचं जे जीवन आहे ते खरं जीवन आहे. मेल्यानंतर जे माणसाचं जे जीवन आहे ते खरं जीवन आहे. आता मेल्यानंतरचं जीवन म्हणजे तुम्हाला मला काय समजणार आहे. प्रभूच्या वचनामध्ये आम्ही वाचत असताना एक गोष्ट आम्हाला समजली जाते. कोणती गोष्ट समजली जाते की जर आमचा विश्वास आहे तर प्रभूचं वचन बायबल सांगतं, ते समीकरणाचं पत्र वाचत असताना, तुम्ही मेलेल्या लोकांविषयी आजान नसावे. म्हणजे जे मेलेले जे लोक आहेत त्यांच्याविषयी तुम्ही आजान नसायला पाहिजे. आजान म्हणजे आता त्यांच्याविषयी काय आम्हाला माहिती आहे, असं म्हणजे आम्हाला माहिती आहे की त्याच्यानंतर बायबलमध्ये देवाचं वचन आम्ही वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येतो. आणि मला वाटतं 3रा अध्याय होता बरं, बंधुजनो, तेसलोनिकराचं पत्र 4था अध्याय 13 वचन. हा, बंधुजनो हो, महानिद्रा पावलेल्या जनाविषयी, बंधुजनो हो, महानिद्रा पावलेल्या लोकांविषयी तुम्ही आजान नसावे, तुम्ही आजान नसावे अशी आमची इच्छा आहे. अशी आमची इच्छा आहे. बघा, प्रभूचं वचन आम्ही ऐकत असताना, महानिद्रा पावलेल्या लोकांविषयी तुम्ही आजान नसावे, म्हणजे आजान नसावे. हा, अशी आमची इच्छा आहे. अशी आमची इच्छा आहे. यासाठी की काय इच्छा आहे, महानिद्रा पावलेल्या लोकांविषयी तुम्ही आजान नसावे अशी आमची इच्छा आहे. यासाठी कशासाठी इच्छा आहे, यासाठी की ज्यास आशा नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. ज्यांना आशाच नाही, ज्यांना आशाच नाही अशा बाकीच्या लोकांसारखा तुम्ही खेद करू नये. आम्ही दुःख करतो का. आता साहजिक गोष्ट आहे, आपल्या जवळची व्यक्ती गेल्यानंतर दुःख होतंय, पण आमचा विश्वास आणखीन असा पाहिजे की मी पुन्हा भेटणार. हे विश्वास आहे, ख्रिस्ती विश्वास आहे. ख्रिस्ती विश्वास म्हणजे जर मला देवा, मी कुठल्या धर्मात आलो, कुठल्या प्रांतात आलो, कुठल्या मोहल्यात आलो, कुठल्या गावात आलो, ह्याला महत्व नाही. माझा विश्वास आहे, प्रभूचं वचन बायबल सांगतं, ज्या वेळेस आद्य देवदूताच्या तुतारीचा नाद होईल, जे विश्वासणार आहेत ते पहिल्यांदा उठतील. हा विश्वास पाहिजे. हा जर विश्वास तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये जर राहिला ना, तर प्रियानो, एक लक्षात ठेवा, मी आणि तुम्ही मेल्यानंतर आमचं जीवन कुठे आहे. बायबल त्याच अध्यायामध्ये वाचत असताना काय म्हणतं पहा,
येशू मरण हा. पावला व उठला हा. असा जर आपला विश्वास आहे येशू मरण पावला व उठला आणि उठला असा जर आमचा विश्वास आहे तर त्याप्रमाणे हा. येशूच्या द्वारे हा. जे महानिद्रा पावले आहेत येशूच्या द्वारे जे महानिद्रा पावले आहेत त्यास देव त्याच बरोबर आणील. आमेन. हालेलुया. Praise the Lord. आम्ही आता तुम्हाला वाटत असं तुम्ही माझी आई गेली, माझा भाऊ गेला, माझे वडील गेले म्हणून मी दुःख घेत आहे. हा, दुःख होतं त्यावेळेस, पण माझा विश्वास आहे की पुन्हा प्रभू त्यांना घेईल. आम्ही गीत गातो, संतांचा तो मेळा भरणार. मेळा भरणार. हा? संतांचा तो मेळा भरणार. संतांचा तो मेळा भरणार, स्वर्गी आम्ही राहणार. प्रियजन आमचे नेले प्रभूनी. जरा काढा बरं. प्रियजन आमुचे नेले प्रभूने आणिल सारे हाती धरूनी, आणिल सारे हाती धरूनी, मधुर मिलन होणार. प्रभूचे प्रियजन आमचे नेलेले आहेत ना, प्रभू काय करणार आहे? हात धरून आणणार. पण कोण? बायबल सांगतं कुणाला आणणार आहे? हात धरून कुणाला आणणार आहे? ही गोड ही गूज आमच्यामध्ये समजली पाहिजे. कुणाला? प्रभूमध्ये जे मृत झालेले आहे, प्रभूमध्ये म्हणजे जे विश्वास मध्ये आहे. आता मला येशू समजलेला आहे आणि मी जर आज केलेला आहे, मी वेळेला आहे, प्रभूचं येणं ज्या होणार आहे त्याच प्रभू मला आपला हात धरून घेईल. बायबल सांगतं तो विषय खूप मोठा आहे, परंतु देवाची स्तुती असो. प्रभूचं वचन आज आम्ही ऐकत असताना मी म्हटलं तर मला वाटतं सुनीत वचन सांगल, परंतु मग प्रभूची स्तुती असो की देवाच्या वचनामध्ये आम्ही प्रभूचं वचन ऐकत असताना ही देवाची योजना आहे, प्रभूची योजना आहे. प्रभूने हा विषय तुम्हाला आणि मला दिला, मग तो हाती धरून आणणार आहे. कुणाला आणणार आहे? जे विश्वास त्याच्यामध्ये राहणार आहे. तुम्ही आणि मी जर त्याच्यावर विश्वास ठेवलेला आहे, आम्ही मेलो असलो तरी जगेल, मेलो असलो तरी आम्ही काय आहे? जगणार आहे. बायबल सांगतं देवाचं वचन. आज जर आम्ही वचन वाचत असताना एक गोष्ट आम्हाला समजली. दुसरे पेत्र आम्ही वाचतो, दुसरे पेत्र आज या वचनाच्या प्रभू तुम्हाला बोलणार आहे. पेत्राचे दुसरे पत्र याचा पहिला अध्याय आणि 13 आणि 14 वचन वाचू. परमेश्वराचं मेल्यानंतरचं जीवन काय आहे? बायबल काय सांगते पहा. कारण मला ठाऊक आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला कळविल्याप्रमाणे मला आपला मंडप लवकरच काढावा लागणार आहे. बघा प्रभूचं वचन कसं सांगते या ठिकाणी. देवाचा दास पेत्र या पुस्तकामध्ये प्रभूचं वचन सांगतं. काय म्हणतं वचन? कारण मला ठाऊक आहे, मला माहिती आहे, मला ठाऊक आहे. काय ठाऊक आहे? मला ठाऊक आहे की आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताने मला सांगितल्याप्रमाणे, मला कळविल्याप्रमाणे मला आपला मंडप लवकरच काढावा लागणार आहे. मला आपला मंडप लवकर काढावा. आता मंडप म्हणजे काय? तुम्ही म्हणता भाऊ काय विषय काढला होय किती? तेव्हाच वचन आहे या प्रभूच्या बायबल मध्ये आमच्या जन्मापासून मृत्यूपर्यंत सर्व काही लिहिलेलं आहे. सगळ्या विषय माणसाच्या जीवनामध्ये ज्या गोष्टी आहेत ना, त्या सगळ्या गोष्टी. आम्ही इलेक्शन विषय काल आम्ही ऐकलं बुधवारी. सगळ्या गोष्टी बायबल मध्ये लिहिलेल्या आहेत, प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेल्या आहेत. आमचं जीवन कसं पाहिजे, आम्ही कसं चालायला पाहिजे, आमचं उठणं बसणं, प्रभू बायबल मध्ये प्रत्येक गोष्ट दिलेलं आहे. आणि या ठिकाणी प्रभूच्या वचनामध्ये पेत्राचं पुस्तक आम्ही वाचत असताना प्रभूने मला कळवल्याप्रमाणे, प्रभूने मला सांगितल्याप्रमाणे मला आपला मंडप रूपी जे शरीर आहे हे लवकर काय करावं लागणार आहे? काढावं लागणार आहे. लवकर काढावं लागणार आहे. आता लवकर म्हटल्यानंतर किती स्तोत्र करता आम्ही वाचतो आणि स्तोत्र संहितामध्ये आम्ही वाचत असताना आम्हाला समजून येतं की देवाचं वचन विश्वासने आहे. आणि स्तोत्र संहिता याचा 9 अध्याय 10 वचन काय म्हणते पहा. आमचे आयुष्य 70 वर्ष. आमचं आयुष्य किती आहे? 70. आता तुम्ही सांगू नका कुणाला, पण तुम्हाला तुम्ही डोक्यात ठेवा. माझं आयुष्य किती आहे? आता माझं 60 आहे, आता 65 आहे. माझं किती आहे? 65. मग राहिले किती? 5. लक्ष द्या बरं का. प्रभूचं वचन तुमच्याशी माझ्याशी बोलत असताना
माझं वय जर 55 आहे, माझं वय 60 आहे, माझं वय जर 70 आहे, माझं वय जर 65 आहे, मग राहिले किती तुम्ही आणि मी ठरवायचं आज. प्रभूचं वचन सांगतं काय म्हणते, आमचं आयुष्य 70 वर्ष. किती आहे आता तुम्ही, आता मी 70 चा, मग तिथं रेस आता माझ्या रेस आता चालू झालेली, तिथं रेस मारलेली. आता ह्याच्या पुढचं जे आयुष्य जे आहे हे कशामध्ये आहे, बोनस मध्ये. कसं आहे, प्रभूने आम्हाला बोनस दिलं. हो आता 71 वर्ष लागलं म्हणजे ते बोनस मध्ये चालू आहे. इंग्लिश मध्ये काय म्हणते त्याला, एक्सटेन्शन पिरियड. एक्सटेन्शन मध्ये. म्हणजे आम्हाला देवाने काही दिलेलं आहे, 1 वर्ष दिलेलं आहे. पण प्रभूचं वचन बायबल काय सांगतं, पेत्राच्या पुस्तकामध्ये आम्ही वाचलं, देवाचं वचन सांगतं प्रभूने मला कळवलेलं आहे. प्रभूने मला कळवलेलं आहे. काय कळवलेलं आहे, आम्ही मंडप, माझा मंडप रूपी देह जो आहे तो लवकर काय करावं लागणार आहे, काढावं लागणार आहे. मग लवकर आता 70 वर्ष झाले, तयार राहावं आता त्यासाठी प्रभूच्या सेवेसाठी. बायबल सांगतं देवाचं वचन दुधारी तलवार आहे. देवाचं वचन कसं आहे, दुधारी तलवार आहे. बायबल काय सांगते या ठिकाणी, आम्ही वाचत असताना आमचं आयुष्य 70 वर्ष. शक्य पुढे काय म्हणते, आणि शक्य असल्यास शक्य असली तर फार तर म्हणतात. फार म्हणजे या शब्दामध्ये काय, शक्य असली तर फार, नाही तर नाहीच. शक्य असली तर, शक्य असल्यास फार तर 80 वर्ष. शक्य असली तर 80 वर्ष. देवाचं वचन आमच्याशी पुरत असताना बघा, प्रभूचं वचन बायबल सांगतं आमचं आयुष्य किती आहे, 60-70. या ठिकाणी वाचतो आमचं आयुष्य 70 वर्ष लिहिलेलं आहे. आता नवीन बायबल मध्ये असलेलं 60-70. 60 का लिहिलेलं माहितीये का, 60 मध्ये काय होते, माणूस रिटायरमेंट, सरकारी नोकरीमधून काय होतं रिटायरमेंट. सरकारला माहिती आहे 60च्या नंतर मी काम करू शकत नाही. कोण 58 मध्येच आहे, कोण 60 मध्ये आहे, कोण नाही 60 मध्येच डेट आहे. देवाचं वचन पण बायबल सांगतं आम्हाला काय सांगतं, ओवी बायबल मध्ये आमचं आयुष्य 70, शक्य असल्यास फार तर 80 वर्ष. शक्य असले तर, आता शक्ती कोणती शक्ती, तुम्हाला आणि मला गोष्ट शक्ती म्हणजे कोणती. जर आम्ही सकाळी उठून व्यायाम करायलो, पळापळी करलो, धावपळ करायलो, इकडे करायलो, ही शक्ती का, ही शक्ती नाही. तो व्यायाम आमच्या शरीरात तात्पुरता. बायबल सांगतं, पाऊल म्हणतो आमची शारीरिक कसरत ही कितपर्यंत आहे, थोडक्या बाबतीमध्ये. शारीरिक कसरत ही थोडक्या बाबतीमध्ये आहे, थोडक्या दिवसापुरती आहे. शारीरिक कसरत ज्यावेळेस आम्ही करतो थोडक्या दिवसात, थोडके दिवस म्हणजे किती, 70 वर्ष. 70 वर्ष. पण 70च्या पुढे जर जायचं असेल, 2 गोष्टी महत्वाच्या आहेत. 70च्या पुढे जर तुम्हाला आणि मला जायचं आहे, किती भरभराची इच्छा आहे की मला 70-90 पर्यंत मी भाऊ पाहिजे. नको, एक जण नको म्हणले. चला अजून, तू नाही बोलायची, पण तुम्ही बोललेलं आहे महाग 90 पर्यंत नको बाबा. मी तर म्हणतो मी 100 पर्यंत जाऊ द्या. प्रेज द लॉर्ड भैया. संसार देवाचं वचन बायबल सांगतं, मी सांगत नाही. आम्ही बघा कधी मी चांगली जाणवत आहे. तुम्हाला किती पाहिजे, तोंडाने बोलायचं आहे तेवढं सोडणार. 100. आमेन, हालेलुया, धन्यवाद. देवाचं मी बायबल सांगतो तुम्हाला, पुढं आहे त्याच्यात वचन लिहिलेलं आहे. देवाचं वचन किती आहे, कसं आहे, दुधारी तलवार. तुम्हाला 100च्या पुढं. आमेन, हालेलुया, धन्यवाद येशूला. देवाचं वचन या ठिकाणी बायबल सांगतं, काय सांगतं वचन, शक्य असली तर 80 वर्ष. आता ही शक्ती कोणती, बायबल सांगतं रोम इफिसिकराचं पत्र 6वा अध्याय आणि 10व्या वचनामध्ये वाचत असताना प्रभूचं वचन बायबल सांगतं, मी तर तुम्हाला सांगतो ख्रिस्त येशूच्या सामर्थ्यामध्ये बलवान व्हा. हालेलुया. ख्रिस्त येशूचं जे सामर्थ्य आहे, त्याची जी ताकद आहे, त्या ताकदीमध्ये तुम्ही बलवान व्हा. तुम्ही मरणातून जीवनात पाहता. हालेलुया.
मरणातून जीवनामध्ये कसं होणार आहे, पार जाणार. देवाचं वचन बायबल सांगतं, मी सांगत नाही. प्रभूच्या वचनामध्ये लिहिलेलं आहे. जर आम्ही वचन वाचतो, आम्हाला समजून येतंय. नीतिसूत्र 3 अध्याय वाचा. नीतिसूत्रे त्याचा 3 अध्याय, आणि त्यामध्ये आम्ही वाचत असताना आम्हाला एक गोष्ट समजून येते. जर देवाचं वचन मी माझ्या हृदयामध्ये ठेवलेलं आहे, देवाचं वचन मी साठवून ठेवलेलं आहे, ते माझ्या सबंध देहाला आरोग्य देणार आहे. ते माझं आयुष्य वाढवणार आहे. दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी आणि कल्याण ही परमेश्वराच्या वचनाकडे आहे, परमेश्वरापासून आहे. काय सांगतं बायबल? जरा ज्याला सापडत नाही वाचा. माझ्या मुला, हा. माझे धर्मशास्त्र विसरू माझ्या मुला. आता मुला म्हणजे फक्त भावांना म्हणलेलं नाही. या मुला म्हणले तर त्याच्यामध्ये सर्व बहिणी आले, भाऊ आले, लेकरं, सर्वांना. प्रभू सर्वांना बोलत आहे. काय म्हणत आहे? माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र. धर्मशास्त्र म्हणजे माझं वचन विसरू नको. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव. हा, तुझ्या चित्तामध्ये माझ्या आज्ञा वागव. तर त्यापासून हा. दीर्घ आयुष्य, हा. वयोवृद्धी हा. व कल्याण ही तुला प्राप्त होतील. आमेन. प्रभूची स्तुती असो. देवाचं वचन बायबल काय सांगतो पहा. माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको, माझं वचन विसरू नको. प्रभूला विसरायचं नाही. वचन म्हणजे कोण? वचन म्हणजे स्वतः प्रभू. जो प्रभूला विसरतो ना, संपलं. मंडप कधी उठावं लागणार आहे? बघा, कधी? बायबल काय सांगतं माहितीये का? मध्यरात्रीच्या समारा ते धक्का खातील, गत प्राण होतील. नीतिसूत्र आम्ही वाचतो, उपदेशक मध्ये मी वाचतो. प्रभूच्या वचनामध्ये आम्ही म्हणतो, अरे कसं काय रात्री बेरात्री कसं काय अटॅकाला बायबल मध्ये लिहिलेलं आहे ते. प्रभूचं वचन वाचत असताना मी तुम्हाला भीतीचं वचन सांगत नाही, पण आम्ही तयार असायला पाहिजे. आम्ही आता मी माझं वय किती झालेलं आहे? आता मी जर 65 आहे, फक्त 5 वर्ष राहिलेलं आहे. प्रभूला म्हटलं पाहिजे, देवा मी तुझं वचन मी माझ्या हृदयात ठेवलेलं आहे, आणखी 15 वर्ष वाढव. 65 आणि 15 किती झाले? 80. बायबल मध्ये तर लिहिलं प्रभू, मग तुझी इच्छा असेल तर अजून थोडं वाढव. हा, बायबल प्रभू ऐकतो. देवाचं वचन बायबल सांगतं, तू मला हाक मार म्हणजे तुला उत्तर देईल. देवाचं वचन आम्ही वाचत असताना, ऐकत असताना काय म्हणते? माझ्या मुला, माझे धर्मशास्त्र विसरू नको. तुझ्या चित्तामध्ये, तुझ्या जीवनामध्ये, तुझ्या अंतःकरणामध्ये माझ्या आज्ञा वागव. कारण काय? त्यापासून दीर्घ आयुष्य. कारण त्यापासून काय आहे? कशापासून? कशापासून आहे? वचनापासून. वचन कोण आहे? मग तुम्ही कुठं आहे? येशूच्या मध्ये. थेसलोनिकराचं पत्र आम्ही वाचलं. थेसलोनिकराच्या 4 अध्यायामध्ये आम्ही वाचलं, जे येशूच्या मध्ये आहेत, परमेश्वर त्यांचा हात धरून आणणार. हालेलुया. देवाचं वचन आम्ही वाचत असताना काय म्हणतंय? परत एकदा, माझ्या मुला, पुढं माझे धर्मशास्त्र विसरू नको. माझे धर्मशास्त्र विसरू नको. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव. तुझ्या चित्तात माझ्या आज्ञा वागव. त्यापासून, कारण त्यापासून काय? बघा, देवाच्या वचनापासून काय? कारण त्यापासून दीर्घ आयुष्य. त्यांना खुर्चीवर बसवा, खुर्चीवर पटावून बोल. हा, कारण त्यापासून दीर्घ आयुष्य, त्यापासून दीर्घ आयुष्य, वयोवृद्धी वयोवृद्धी व व कल्याण तुला प्राप्त होतील. हा, प्रेज द लॉर्ड. प्रभूच्या वचनापासून काय आहे? काय आहे? दीर्घ आयुष्य. बायबल मध्ये किती लिहिलेलं आहे? 70. शक्ती असली तर 80, आणि वचन असलं तर दीर्घ आयुष्य. हालेलुया. काय म्हणतं वचन या ठिकाणी? जर आमच्यामध्ये प्रभूचं वचन आहे, जर येशू माझ्यामध्ये आहे, कसं आहे आयुष्य? तिथं लिमिट आहे का? आता तुम्ही म्हणाला 100. तिथं 100 नाही हो. तुम्ही जर विश्वास ठेवला ना, त्याच्या पुढे घेऊन जा. पण काय झालं? उत्पत्तीचा ग्रंथ वाचत असताना मनुष्य परमेश्वराच्या इच्छेविरुद्ध वागला. परमेश्वराने आयुष्य कम केलं. आता विषय तो खूप मोठा आहे. आयुष्य काय केलेलं आहे? कम केलेलं आहे. पूर्वी किती? 900 वर्ष असायची. आयुष्य किती? 900. आता 70, 80. ती पण शक्ती असली तर, आणि जर येशू जर आतमध्ये असला, मग दीर्घ आयुष्य. कसं आहे? दीर्घ आयुष्य. बायबल सांगतं, दीर्घ आयुष्य व कल्याण ही तुला प्राप्त होतील. ही तुला प्राप्त होईल. आमेन. दीर्घ आयुष्य.
कल्याण ही तुला प्राप्त होतील. आणि मग आम्ही वाचतो फिलिप्पियराच्या पत्रामध्ये वाचत असताना आम्हाला समजून येतं. फिलिप्पियराचं पत्र याचा पहिला अध्याय 21 पासून 24 वचनापर्यंत वाचत असताना त्यामध्ये आम्हाला एक गोष्ट समजून येते. परमेश्वराने आमच्या जीवनामध्ये किती मोठे आशीर्वाद ठेवलेले आहे, किती मोठं आम्हाला जीवन दिलेलं आहे, आम्हाला परमेश्वराने आपल्या हातामध्ये धरलेलं आहे. प्रभूचं वचन बायबल सांगतंय काय म्हणते पहा. कारण मला जगणे हे ख्रिस्त. काय म्हणते वचन. कारण मला जगणे काय आहे ख्रिस्त. आता देवाचं वचन बायबल सांग. तुम्हाला मी पहिल्या सुरुवातीला सांगितलं, तुम्ही मला सांगू नका तुमचं आयुष्य किती आहे, तुम्ही ठरवा. अभी क्या करो, 55 साल की हूँ, क्या करूँ अभी मैं तो 70 साल की हूँ, क्या करूँ अभी मैं तो 65 साल का हूँ. अभी आप ठहरा कर आप क्या करना है, तय करना है. तुम्ही आता निश्चित करायचं आता किती राहिले. आणि जर येशूला पकडला ठरवा, प्रभू मी तुझ्या जवळ राहणार, मी तुझ्या संगती राहणार, मी तुझ्या मंदिरामध्ये येणार. प्रभू म्हणतो मी तुला दीर्घायुष्य. हालेलुया. देवाचं वचन विश्वास नाही. पाऊल काय म्हणतो, जगणे हे मला काय आहे. आता मी किती वर्षाचा आहे, मी 65 वर्षाचा आहे. भैया मग राहिले किती 70 वर्ष. मग 70 वर्षामध्ये नातू झाला तर शाळेला नेऊन सोड आण. मग ही नाही ती नाही ती नाही, त्याच्यात 2-3 वर्ष जाते. मग 70 वर्षामध्ये डायरेक्ट काठी हातात येते. आपल्या पनीरच्या लोकांना पुन्हा देणार नाही देव काठी. आमेन. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. हालेलुया. देवाचं वचन बायबल सांगतंय काय म्हणतं वचन. कारण मला जगणे हे ख्रिस्त. कारण मला जगणे ख्रिस्त आहे. जर माझं आयुष्य मला देवाने दिलं, मग तुम्हाला खाली खुशालीसाठी देणार नाही प्रभू. तुम्हाला हिंडाला फिरायला गड्ड्यावर फिरायला देणार नाही. कशाला देणार प्रभू तुम्हाला आयुष्य. हा आता तुमची इच्छा असं द्यायची तर मी तुम्हाला अडवणार नाही, पण एक सांगतो मी. काय सांगतं प्रभूचं वचन. कारण मला जगणे हे ख्रिस्त. 2 दिवस झालं माझ्या मागलेली सुनबाई जायचं मी सांगितलं नाही जायचं. मम्मीला घेऊन जाते. मग तिला मला माहिती आहे मम्मीला जाताना एकच गोड सांगितली, अर्ध्या रस्त्यातून वापस. प्रभूची स्तुती असो. हालेलुया. देवाचं वचन विश्वास नाही. काय म्हणतं वचन. कारण मला जगणे हे कारण जगणे हे मला काय आहे ख्रिस्त. मी जगलो ना ख्रिस्तासाठी. कधी मी आता 65 वर्षाचा आहे ना, 5 वर्ष राहिले प्रभू, पण 5 वर्ष मी तुझी सेवा करणार. प्रभू काय म्हणणार, आणखी 15 वर्ष तुझी सेवा करणार. प्रभूला एक दिवस कसा आहे, एक दिवस 1000 दिवसासारखा आहे. 1000 वर्षासारखा आहे. 1000 वर्ष केलेल्या कालच्या एका दिवसासारखा. प्रभूचं वचन. प्रभूचं वचन आहे. बायबल सांगतं. वाचत असताना काय म्हणते, जगलो तर प्रभू आता मी 65 वर्षाचा ना, 5 वर्ष मी तुझंच काम करणार. शुक्रवार बी आहे, बुधवार बी आहे, रविवार बी आहे. मग कशाला येईल का आजार जवळ, मरण येईल का, दगडावर आपटलं तर येणार नाही. हालेलुया. हालेलुया. धन्यवाद येशूला. देवाचं सांगितलं बरं का मी असं मन आहे. हा देवाचं वचन बायबल सांगतं जगणे मला काय आहे. जर मी जगलो, या मंडपामध्ये माझं जीवन आहे, तर मी ख्रिस्तासाठी जगेल. जगणे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ. आणि मरणे काय आहे. इथून सुटलो की डायरेक्ट तिथंच आहे. प्रभू जवळ निरंतर देवाची स्तुती आराधना. जिथं प्रभूचा गौरव आहे, जिथं प्रभूची स्तुती आहे, आराधना आहे. आणि मग पुढे जाऊन पाऊल काय म्हणतो बघा, खूप सुंदर सांगते पाऊल. पण पाऊलाने इच्छा दर्शवली प्रभू जवळ. कारण मला जगणे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. कारण जगणे ख्रिस्त, जगणे ख्रिस्त आणि मरणे हे लाभ आहे. पण काय म्हणते, पण जर देहात जगणे हे माझ्या कामाचे फळ आहे. हे जर मी जगलो तर हे माझ्या कामाचं काय आहे, फळ आहे. आता माझं काम काय आहे, तुम्ही ठरवायचं तुमचं काम काय. मी जर देहामध्ये 80 वर्ष जगलो तर हे माझ्या कामाचं काय आहे, फळ आहे. तर कोणते निवडावे, तर कोणते निवडायचं हे मला समजत नाही. हे मला समजत नाही. मी ह्या दोघं संबंधाने पेचात मी आहे. काय या दोन्ही गोष्टीमध्ये समज आहे. इथून सुटलं मी डायरेक्ट प्रभू जवळ आहे, आणि इथं जर मी देहामध्ये आहे तर काय आहे, माझ्या कामाचे फळ. माझ्या कामाचं फळ आहे. म्हणजे देवा तुम्हाला सुखरूप ठेवलं, दीर्घायुष्य वैरुद्धी दिलं. या दोन्ही मध्ये मी काय आहे, पेचात आहे. पेचात आहे. येथून सुटून जाऊन येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची
ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठा आहे. मला उत्कंठ आहे. कारण देहात राहण्यापेक्षा कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले हे आहे. फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे बघा लक्षात ठेवा, इथून गेलो की डायरेक्ट कुठं आहे? ख्रिस्ताजवळ. किती जणांचा विश्वास आहे? आमेन. हालेलुया. विश्वास करा बघा. इथून गेलं की तुम्ही प्रभू जवळच आहे. हालेलुया. क्योंकि परमेश्वर का वचन यही कहता है, अंत के दिनों में परमेश्वर, ये अंत का दिन है, ये कयामत के दिन है. बघा कयामत के दिन में बहुत कुछ लिखा है, अभी वो मैं नहीं पढ़ूंगा. पण परमेश्वराचं वचन सांगतं शेवटचा काळ जवळ आलेला आहे. प्रीती तंडावे, भावाभावामध्ये प्रेम राहणार नाही, आईमध्ये मुलामध्ये प्रेम राहणार नाही, मुलीमध्ये आईमध्ये प्रेम राहणार. अनेक गोष्टी आहेत बायबलमध्ये लिहिलेल्या आहेत. पण देवाचं वचन बायबल सांगतं इथून सुटलो मी, इथून जर मी सुटलो कुठं आहे? ख्रिस्ताजवळ. डायरेक्ट प्रभू जवळ आहे. आमेन. हालेलुया. तुम्ही बघता शेवटच्या दिवशी मी तेव्हा म्हणतो भाऊ मी तुमचं ऐकलं असतं तर बरं झालं. बाळासाहेब तुमचं आता तुम्ही तर सगळे तिथंच असणार. कोण कोण आहे तिथं? हालेलुया. सगळ्यात पहिली मी कुणाची इच्छा धर्म तर बघायची. तिथं गेल्यानंतर मी बघणार तुमची इच्छा कुणाची आहे बघायची. तुम्ही कुणाला बघणार? प्रभू आता तुम्ही म्हणाल येशूला तर मी बघणार. येशूला आज मी बघत आहे. जर आमच्याकडे प्रीती आहे ना तर आज मी येशू आम्ही बघत आहे. हालेलुया. पण असा कोणता सेवक आहे इथून गेल्यानंतर मी त्याला बघणार? अजून पर्यंत निर्णय घेतला नाही तुम्ही कुठलाच? कळत बघा, तुम्ही विचार करा इथून मी गेल्याबरोबर मी एका दासाला बघणार. कुणाला बघणार तुम्ही? मी तर विचार केला मी गेल्याबरोबर कुणाला बघणार नाही, फक्त योग कुठे आहे तिथं ओळखणार. योग का? बायबल सांगतं योग माझ्या मनासारखा आहे. पृथ्वी तलाव तो कसा आहे? सात्विक, सरळ, देवाला धूम चालणारा. आणि देवाला धूम चालणारा लोक कुठं आहे? प्रभूच्या जवळ. हालेलुया. धन्यवाद येशूला. देवाचं वचन बायबल सांगतं मग इथून सुटलो की डायरेक्ट वाचा. मी या दोहोसंबंधाने पेचात आहे. येथून सुटून जाऊन येथून सुटून जाऊन ख्रिस्ताजवळ असण्याची ख्रिस्ताजवळ असण्याची मला उत्कंठ आहे. मला उत्कंठ आहे. कारण देहात राहण्यापेक्षा कारण देहात राहण्यापेक्षा हे फारच चांगले हे आहे. फारच चांगले आहे. तरी मी देहात राहणे बघ आता काय म्हणते परत एकदा पाहून काय म्हणते दोन्ही विषय मी काय आहे? पेचात पेचात आहे. या दोन्ही विषय मी कसा आहे? पेचात आहे. तरी पण मी देहात राहणे मी देहामध्ये राहणे हे तुम्हाकरिता अधिक गरजेचे आहे. देहामध्ये राहणं तुमच्या करता कसं आहे? गरजेचे आहे. कुणा करता? तुमच्या. पाऊल काय म्हणतो मंडळीला? मी देहामध्ये राहणं तुमच्या करता कसं आहे? गरजेचं आहे. आणि जर मी इथून गेलो तर मी कुठं आहे? ख्रिस्ताजवळ. ख्रिस्ताजवळ आहे. पण तुमच्यासाठी मी राहणं गरजेचं आहे. तुमच्यासाठी म्हणजे प्रभूची सेवा करण्या, प्रभूची सेवा करण्याकरता, प्रभूचं कार्य करण्याकरता. आणि जर तुमची इच्छा आहे मला प्रभू कार्य करायचंय, आता तरी वचन सहज ठेवलेलं आहे, पण त्याच्या मागचं खूप मोठं गुज आहे. काय आहे? प्रभूचे दास. पीक पुष्कळ आहे, काम करी थोडे आहेत. काम करी मिळावे म्हणून तुम्ही प्रार्थना करा. काम करी मिळावे म्हणून प्रार्थना काय करणार आहे? मी एकच प्रार्थना करतो, देवा काम करी. रोज मी प्रार्थना करतो, देवा काम करी दे, काम करी दे. आणि घरात बसतो, मिळत का काम करी? हुडकायला जावं लागणार, हुडकायला जावं लागणार आहे. बायबल सांगतं द्राक्षमळाचा दाखला आहे तो पहिला समयामध्ये गेला, दुसऱ्या समयामध्ये गेला, दुपारी गेला आणि सायंकाळी गेला. कशाला? कामकार हुडकायला. तुम्हाला नाही मला हुडकायचं आहे. आता शिकायने स्टेटस ठेवला घरात बसला तर नाही जमत. मी स्टेटस ठेवलं तर घरात बसतो तर नाही जमत. मला जायचं पाहिजे. मला प्रभूच्या भले मला व्यवसाय आहे, मला नोकरी आहे, पण प्रभू करता जसा मी वेळ काढतो ना, परमेश्वराचं वचन विश्वास नाही. काय विश्वास नाही आहे? मी जगण्यात राहणं, मी देहामध्ये राहणं तुमच्या करता कसं आहे? गरजेचं आहे, हिताचं आहे. आणि पुढे जर आम्ही वाचतो योहानाच्या पत्रामध्ये, योहानाच्या शुभवर्तमानमध्ये 15व्या अध्यायामध्ये वाचत असताना त्यामध्ये योहान शुभवर्तमान 15वा अध्याय 4-5 वचनामध्ये आम्हाला समजून येते परमेश्वराचं वचन काय म्हणते पहा. योहान शुभवर्तमान त्याचं 15वा अध्याय 4 आणि 5 वचन. तुम्ही माझ्यामध्ये राहा. काय करायचं? तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुम्हामध्ये राहीन. आणि मी तुमच्यामध्ये.
काय जर तुम्हाला शेवटल्या दिवशी तुम्हाला तुमचे नातलग बघायचे, तुमच्या लेकरांना बघायचं झालं ना, तुम्ही प्रभूमध्ये राहायचं. तुम्हाला शेवटला तुमची इच्छा आहे ना, काय आहे? मी परत यायला पाहिजे. तर बायबल सांगतो तुम्ही माझ्यामध्ये राहा व मी तुम्हामध्ये राहील. जसे फाटा वेला जसे फाटा वेलामध्ये राहिल्या वाचून त्याला आपले आपण फळ देता येत त्याला नाही. आपल्या आपण फळ देता येत नाही, जसे माझ्यामध्ये राहिल्या तसे वाचून माझ्यामध्ये राहिल्या वाचून तुम्हालाही देता येणार नाही. तुम्हालाही देता येणार नाही. त्याच्या जवळ आणि असतं त्याच्यामध्ये राहायला पाहिजे. आणि जेव्हा त्याच्यामध्ये राहतो ना, प्रभूचं वचन सांगतं सगळ्यात महत्त्वाचं. मग मेल्यानंतर तुम्ही आणि मी कुठं राहणार? सगळेजण म्हणजे कुठं आहे की आत्मा भटकायला का कुठं गेला का काय, असलं काही नाही. बायबल सांगतं देवाचं वचन सर्व मानवजात कुणाची आहे? परमेश्वराची आहे, देवाची आहे. त्याने ज्याने सत्कृत्य केलेलं आहे त्या दिवशी सत्कृत्याच्या द्वारे त्याच्या प्रभूच्या समोर उभं आहे. आणि ज्याने सत्कृत्य केलं नाही, न्यायाच्या दिवसामध्ये तो देखील उभारलाय. ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे न्याय ठरवला जाईल. ज्याच्या त्याच्या कृतीप्रमाणे न्याय ठरवला जाईल. म्हणून बायबल सांगतं प्रभूच्या वचनामध्ये, मी जर इथून सुटून गेलो तर दार प्रभूच्या जवळ आहे. प्रभूच्या जवळ असणं म्हणजे कुठं आहे? कलसेकराचं पत्र आम्ही वाचतो. कलसेकराचं पत्र याचा 3रा अध्याय 3-4 वचनामध्ये वाचत असताना तुमच्या बायबलमध्ये अंडरलाईन करून हे वचन तुमच्या आणि माझ्या बायबलमध्ये याला काय करायचं? अंडरलाईन करायचं. कारण हे वचन आम्ही मेल्यानंतर तुम्ही आणि मी कुठं राहणार आहे? बायबल काय सांगतं? वाचा. कारण तुम्ही मृत झाला आहात. कारण तुम्ही काय झालेले आहात? मृत झालेला आहात. आणि तुमचे जीवन ख्रिस्ताबरोबर देवामध्ये गुप्त ठेवलेले आहे. ख्रिस्ताबरोबर देवामध्ये कुठं आहे? आम्ही गुप्त ठेवलेले गुप्त ठेवलं. ख्रिस्तामध्ये आहे. ख्रिस्त कुठं आहे? देवाजवळ आहे. त्याच्यामध्ये आम्ही गुप्त आहे. हालेलुया. मेल्यानंतर तुम्ही आणि मी कुठं आहे? ख्रिस्तामध्ये गुप्त ठेवलेले आहे. तुम्ही माझ्यामध्ये राहा आणि मी तुमच्यामध्ये राहतो. जर आम्ही प्रभूमध्ये आहे, आम्ही येशूमध्ये आहे, तर आम्ही ख्रिस्तामध्ये देवाच्या समोर कशा आहोत? गुप्त असं ठेवलेलं आहे. तुम्हाला वाटत असं कुठं हिंडायला फिरायला नाही, कोण हिंडत नाही, फिरत नाही, काय नाही. तुम्ही आणि मी प्रभूमध्ये गुप्त ठेवलेले आहे. हालेलुया. हालेलुया. देवाचा वचन आहे. हे प्रभूचं सामर्थ्य आहे. म्हणून बायबल सांगतं प्रभू आमच्यामध्ये असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. तुम्ही आणि मी प्रभूमध्ये राहणं महत्वाची गोष्ट आहे. जर आम्ही वाचतो वाचा बरं. आपले जीवन जो ख्रिस्त बघा काय म्हणते, आम्ही जर प्रभूमध्ये गुप्त ठेवलेलं आहे, आपलं जीवन जो ख्रिस्त प्रगट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर गौरवात प्रगट केले जाल. आमेन. हालेलुया. हालेलुया. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताला काय केलं जाईल? प्रगट केलं जाईल. पृथ्वी तलावर पुन्हा एकदा प्रभूचं येणं आहे. त्यावेळेस येणं कसा राहणार आहे? न्यायाचं येणं आहे. न्यायाधीश म्हणून येणार. आज जो आहे कृपेचा काळ, आनंद देण्याचा. आता मी ऐकलं सर्व जगाला जो आनंद होणार त्याची सुवार्ता मी सांगितलं. आता आनंद झाला. आता जेव्हा येणार त्यावेळेस न्यायाधीश म्हणून येणार. आणि न्यायाधीश म्हणून येण्याच्या अगोदर तुम्ही आणि मी त्याच्यामध्ये राहणं महत्वाचं आहे. ज्यावेळेस आम्ही त्याच्यामध्ये राहतो, ज्यावेळेस आम्ही प्रभूमध्ये राहतो, ज्यावेळेस आम्ही येशूमध्ये राहतो ना, प्रभू आमच्या जीवनामध्ये कार्य करायला सुरुवात करतो. आणि म्हणून आम्ही पाहतो काय म्हणतो वचन? 4थं वचन. आपले जीवन जो ख्रिस्त तो प्रगट केला जाईल. आपले जीवन जो ख्रिस्त प्रगट केला जाईल तेव्हा तुम्ही त्याच्या बरोबर गौरवात प्रगट केले जाल. तुम्ही त्याच्या बरोबर गौरवामध्ये काय केलं जाईल? गौरवामध्ये प्रगट केलं जाईल. असं तसं नाही. गौरव लाखो देवदूतांचं स्तवन राहणार, खूप मोठा मेळा राहणार. आणि त्यामध्ये गौरव आणि परमेश्वर तुम्हाला आणि मला केलं. नीतिसूत्र आम्ही वाचतो 4था अध्याय 20 आणि 21 वचन वाचत असताना आम्ही पाहतो, या वचनामध्ये आम्ही वाचत असताना एक वचन वाचून आपण बंद करू. काय म्हणतो पहा. नीतिसूत्र 4था अध्याय आणि 20-21 वचन. माझ्या मुला आता तुम्हाला जे वचन सांगितलं ना त्याच्याकडे लक्ष लावा. घरी गेल्यानंतर कुठेतरी इकडं तिकडं फिरून हे वचन विसरू नका. हे वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे.
जेवढं तुमच्यासाठी आहे त्याच्यापेक्षा जास्त माझ्यासाठी महत्वाचं आहे. कारण जास्त मला विचारलं जाईल, तुम्हाला विचारलं जाणार नाही. प्रभूने कुणाजवळ ठेवून केलेलं आहे, जिसके पास 2 है उसको भी पूछा जाएगा, तुम्ही काय केलं, 2 काय केलेलं आहे. ज्याला 5 दिले त्याला विचारलं जाईल, तुला मी 5 देतो, तू काय केलं. ज्याच्याजवळ 1 दिला त्याला विचारणार, तुझ्याजवळ काय. मी जर 5चे 10 केले तर परमेश्वर काय म्हणणार, शबास विश्वासू दासा, मी तुझ्या अधिकावर नेमणूक करणार. आणि ह्या ठिकाणी प्रभूचं वचन तेच सांगतंय. काय म्हणतो प्रभूचं वचन, माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे, माझ्या सांगण्याकडे कान दे. जर तुम्ही आज ऐकलं तर शेवटल्या दिवसामध्ये गौरवाचं वाढेल. म्हणून प्रभूचं वचन सांगतं, माझ्या मुला माझ्या वचनाकडे लक्ष माझ्या लाव, वचनाकडे लक्ष लाव, माझ्या सांगण्याकडे कान दे, माझ्या सांगण्याकडे कान दे. ती तुझ्या डोळ्याकडून जाऊ देऊ नको, तुझ्या डोळ्यातून जाऊ देऊ नको. ती आपल्या अंतःकरणात ठेव, कारण ती जास्त लाभतात त्यास जीवन देतात, जास्त लाभतात त्याला जीवन देतात, आणि त्याचा संबंध आणि देहाला संबंध देहाला काय आहे. आरोग्य राहतात. आता प्रभू मी 70 वर्षाचा झालेला, अंग दुखायला, गुडघा आहे, काहीतरी आहे. वचन तुमच्यामध्ये आहे ना, पळायला चालू. हालेलुया. पळायचं काय पडत नाही, कायच नाही. धड 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 वर चढा, धड धड खाली उतरू द्या, राहतोय. आणि मला उद्या सांगा. पण कधी पळा माहितीये का, वचन असलं तर पळा, वचन नसलं तुम्ही पळायला गेलात, मग या दिवसामध्ये या वयामध्ये काय होत नाही, त्या वयामध्ये हाड जोडत नाही. हाड जोड बायबल सांगतं, वचन आमच्यामध्ये आहे ना, संबंध देहाला परमेश्वर आरोग्य देणार आहे, आणि तुझे हाड ना हाड सांभाळणार आहे. कधी हाड सांभाळतो, 80 वर्षाचा झाला, अक्का 80 वर्षाची, 86 वर्षाची पळायची. मी नेलो नाही ना फुगायची माझ्यावर, मला काय नेला नाही, पळायची तिची इच्छा होती. का पवित्र आत्मा त्याच्यामध्ये होता, देवाचं सामर्थ्य, देवाची शक्ती आज तुमच्यामध्ये पण तेच असणार. ज्या तुमच्या जीवनामध्ये प्रभूचं वचन आहे ना, संबंध देहाला आरोग्य आहे. हालेलुया. तरुण थकतील, भागतील, भर जवानीमध्ये ठेचा खातील, पण परमेश्वरावर भाव ठेवणारा, परमेश्वरावर विश्वास ठेवणारा कसा आहे. कधी बी बघा मला, हालेलुया, कधी बी बघितलं तर कसं आहे, निराश झालेला आहे, सुकून गेलेला आहे, काय तरी झालेलं आहे, काय तरी असं अजिबात नाही. धन्यवाद येशूला, धन्यवाद येशूला. देवाचं वचन पाहिजे, आमच्यामध्ये वचन पाहिजे. आम्ही प्रभू आमच्यामध्ये असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. म्हणून या वचनाच्या द्वारे प्रभू तुम्हाला आणि मला आशीर्वाद देत असताना आज आम्ही ठरवलं पाहिजे, मी किती वर्षाचे आहे, मी किती वर्षाचा आहे, मग माझं किती वय राहिलेलं आहे. त्या वयाच्या मानाने तुम्ही आणि मी आता पाळायला, कारण बायबल सांगतं शेवटच्या दिवसामध्ये मी प्रभूजवळ असणं खूप महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून हे वचन तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी आशीर्वादाचं आहे. प्रभूला धन्यवाद. धन्यवाद असो.